ही भूमी टिळकांची भूमी आहे, महर्षी कर्वेंची भूमी आहे. संस्कृतमधले महामहोपाध्याय पावा काणे, पांडुरंग वामन काणे हे या भूमीतले. या भूमीमध्ये लढणाऱ्या आणि विचार करणाऱ्या दोन्ही लोकांचा संगम आहे आणि म्हणून निर्भय बनोची ही सभा इथे होणं ही गोष्ट फार मोठी असं मला वाटतं. असीमनी उल्लेख केला, पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं. मी त्यांना सांगितलं की 3 गोष्टी आमच्या इथे आहेत: शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्यासोबत तिरंगा आहे. तर काळजी करू नका, इथं काहीही प्रक्षोभक होणार नाही. ही आग विझवणारी संघटना आहे, ही आग लावणारी नाही. या देशात जे आग लावत आहेत त्यांचं जनतेला दाखवून देण्यासाठी ही संघटना आहे. बाकी या संघटनेला सत्तेशी काही देणं घेणं नाही. आम्ही कालही सत्तेत नव्हतो, आजही नाही. एक चमत्कारिक परिस्थिती आपल्यासमोर आली म्हणून आम्ही इथे आहोत. मी सांगत होतो की एका असाधारण परिस्थितीत हे आंदोलन आम्ही सुरू केलं. आता जाधव साहेब माझ्याबरोबर समोर बसलेले आहेत, तेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि आम्ही तुमच्या पक्षावर किती टीका केली हे तुम्हाला माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना निखिल वागळे साहेब असतील, असीम असेल, मी असेल, आम्ही या पक्षाच्या प्रत्येक चुकांकडे बोट दाखवलेलं आणि टीका केली आहे. पण भास्कर जाधव साहेब, तुमचा कोणीही प्रवक्ता आम्हाला कधी हे म्हणाला नाही की हे जमत नसेल तर जा पाकिस्तानात, हे आम्हाला कोणी म्हणालं नाही. त्याचं कारण काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, शिवसेना ही ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनलचं बोलतोय मी, या पक्षांना लोकशाही मान्य आहे. यांना हे मान्य आहे की लोकशाहीत शत्रू नसतात, लोकशाहीत विरोधक असतात. ते विरोध करत असतात, घटनात्मक मार्गाने ते विरोध करत असतात. त्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याची गरज नाही. सिन्नरमध्ये आमच्या सभेवर हल्ला झाला. आमच्या समोरचा माईक सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी नेला. त्या हल्ल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की मला तुमच्याकडून कारवाईची अपेक्षा नाही, कारण करणारे तुमचेच आहेत. ते पोलिसांना अडचणीत टाकण्यासाठी आम्ही लेखी तक्रार पण दिली नाही. आम्हाला काही पोलिसांना विनाकारण अडचणीत टाकायचं नव्हतं, आम्ही लेखी तक्रार पण दिली नाही. पण हे योग्य नाही हे तुम्हाला सांगणं माझं काम आहे, मी त्यांना सांगितलं होतं. त्या तालुकाध्यक्षाच्यावर काही कारवाई झाली नाही. 3 तारखेला आम्ही सिन्नरमध्ये मैदानात मोठी सभा घेऊ आणि फडणवीसांनी जो आम्हाला संदेश दिला की आमचा एक तालुकाध्यक्षसुद्धा तुमच्यापेक्षा मोठा आहे, त्याला जनता उत्तर देईल त्यांच्या उपस्थितीने की कोण कोणाच्या समोर किती मोठे हे आता जनता सांगेल त्यांना. 3 तारखेला आम्ही सिन्नरला मोठी सभा घेऊन दाखवू. आम्ही पळून जाणार नाही, आम्ही घाबरत नाही, आम्ही कायद्याचा सन्मान करतो. किशोर वरक तुम्हाला सांगतील की परवानगी पोलिसांची, उपजिल्हाधिकाऱ्यांची पाहिल्याशिवाय आम्ही पुणे सुद्धा सोडलं नव्हतं. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, कारण आम्हीच जर कायदा पाळला नाही तर आम्ही लोकांचं प्रबोधन कोणत्या तोंडाने करणार? आम्हीच जर कायदा तोडायला लागलो तर लोकांना आम्ही कोणत्या तोंडाने सांगणार की कायदा काहीतरी असतो? आम्ही कायदा पाळतो. पण जे झालं सिन्नरमध्ये त्याचं सिन्नरकर जनतेला इतकं दुःख झालं की आता त्यांनीच स्वतः सभा ठेवली. निर्भय बनो ही चळवळ आहे, तिची एक स्पष्ट राजकीय भूमिका आहे. असीम सरोदे यांनी सांगितलं, आम्ही कोणताही सामाजिक वगैरे बुरखा घेतलेला नाही. आम्ही स्वच्छपणे राजकीय कार्यकर्ते आहोत 2024च्या निवडणुकीपर्यंत. महाराष्ट्राची विधानसभा आणि दिल्लीची लोकसभा होईपर्यंत आमची राजकीय भूमिका आहे आणि आम्ही जी भूमिका घेतली तीच आणीबाणीमध्ये दुर्गा भागवत यांनी, पु ल देशपांडे यांनी घेतलेली आहे. ते आमचं काम आहे सिव्हिल सोसायटी म्हणून. कारण 5 वर्ष आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही. राजकीय व्यवस्था त्यांच्या परीने लढेल, त्यांना ईडी लावली जाते, त्याच्यावर मी मोडणार आहे. अनिल देशमुखांची केस मी सांगणार आहे, ईडीची यंत्रणा कोणाच्या ताब्यात गेल्या त्याच्यावर मी बोलेन. पण नागरिक म्हणून आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. निर्भय बनो हा मित्र हो आपला नारा नाही. हा या देशाच्या बापानी महात्मा गांधींनी निळीच्या शेतकऱ्यांना चंपारणमधल्या दिलेला नारा आहे की जर सरकारच्या जुलमाविरुद्ध तुम्हाला बोलायचं असेल तर आधी तुम्हाला निर्भय व्हावं लागेल. आम्ही पण आमच्या नागरिक बंधू भगिनींना निर्भय करतोय की या सरकारबद्दल प्रत्येकाने बोललं पाहिजे. आमचं काही भांडण नाही. मोदी शहांचा धुरा आणि आमचा दोघांचा धुरा एक जागी नाही. आमचं धुऱ्यावरचं भांडण नाही. माझा धुरा परभणीला आहे, असीमचा यवतमाळला आहे, त्यांचा गुजरातमध्ये कुठतरी असेल. आमचं धुरेकरी नाहीत, ते शेजारचे नाही आहेत आमचे. पण ज्या प्रकारे हा देश चालवला जातो गेली 9.5 वर्ष, त्यांनी अस्वस्थ झालेले नागरिक आम्ही जरूर आहोत आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह आम्ही ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत आम्ही बँक खातं ठेवलेलं नाही, कारण उद्या त्याच्यावरून आमच्याच घरी ईडी पाठवायचे.
की बँक खातं काढलं आणि पैसे ईडीला तर काही पुरतं आरोप लावायला. तामिळनाडूतल्या एका शेतकऱ्याच्या खात्यात 450 तिथे ईडी पोचली. भाजपाच्या एका नेत्याच्या तक्रारून ईडी तिथे पोचली. इतकं पार बिघडलेलं आहे. म्हणून याचं कुठेही खातं नाही. उठसूट कोणालाही धर्मद्वेष काही ठरवायचं. आज पोलीसच्या नोटीसमध्ये मी धार्मिक बोलणार नाहीच, पण मी तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा धर्म जरूर बोलणार. माझा धर्म, माझा हिंदू धर्म हा उत्तर प्रदेशातून येणाऱ्या कोणत्या बाबा बुवाचा नाही. माझा धर्म याच मातीतल्या ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराजांचा आहे. मी हिंदू आहे, मी चांगला हिंदू आहे. तुमच्या किती नेत्यांनी वेद आणि उपनिषद मला वाचले मला माहित नाही, पण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. हल्ला करणाऱ्यांना रामरक्षा येते की नाही, मला येत होती की नाही मला माहिती नाही, पण मला रामरक्षा म्हणता येते. आता या स्टेजवरूनही म्हणू शकतो. आणि मी हिंदू आहे, आणि मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी मला कोणत्याही मध्यस्थांची, दलालांची गरज नाही. माझा देव, माझा राम, रामही माझा आहे. या देशातल्या कोणालाही राम मंदिर झाला त्याचा सगळ्यांना आनंद झाला. इथे जे आमचे मुस्लिम बांधव बसले त्यांनाही आनंद झाला, कारण एक मोठा भाग देशाचा इतिहासाने व्यापलेला काल संपला. राम मंदिर झालं, सगळ्यांना आनंद आहे. इथे बसलेले मुस्लिम बांधव, दलित बांधव, जे कोणी, सगळ्यांना आनंद आहे. पण त्याच्या आड केलं जाणारं राजकारण आम्हाला मान्य नाही. हिंदू धर्मात पौष महिन्यात गोष्टी वर्ज्य असतात. पौष महिना चांगला मुहूर्त नाही. तुम्ही निवडणुकीच्या घाईसाठी रामनवमी सारखा चांगला मुहूर्त टाळला. रामनवमीला एक रामप्रतिष्ठा करता आली आणि पौष महिन्यात ते केलं. आणि ते करताना फक्त 5 लोक तिथे का होते हा प्रश्न आहे. या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते झालं असतं तर ते जास्त संयुक्तिक राहिलं असतं. कारण रामाने जी आदिवासी आई आमची शबरी, तिचाच वारसा द्रौपदी मुर्मू पुढे चालवत आहेत. पण ते शबरीची आठवण नाही झाली तुम्हाला. देशाला उत्तर दिलं गेलं पाहिजे सत्ताधारी पक्षाकडून की राष्ट्रपती का नव्हत्या तिथे. त्या महिला आहेत म्हणून नव्हत्या, की आदिवासी आहेत म्हणून नव्हत्या, की काय म्हणून नव्हत्या, याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. त्याचं कारण सोमनाथाचा उद्धार याच धर्तीवर, सोरटी सोमनाथाचा उद्धार आमचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाला होता. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक आहे. त्याला मग ते संसदेचं त्यांना उद्घाटन असो किंवा मंदिराचं असो, राष्ट्रपतींना का डावललं जाते हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न घेऊन आम्ही उभा आहे. बाकी कोणाला बोलवलं ते आपल्याला माहिती आहे. मुरारी बापूंची रामकथा सगळ्यांनी ऐकली असेल इथे बसलेल्या, मला खात्री आहे. गेली 40 वर्ष मुरारी बापू रामकथा सांगतात. त्यांना पण त्या गर्भगृहात प्रवेश नव्हता. अनेक संघटनांपैकी एक संघटना असलेली RSS त्याचे प्रमुख मात्र आपल्याला तिथे मोदीजींच्या शेजारी बसलेले असले. तेव्हा प्रश्न धर्माचा नाही आहे. आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. मी तर करूच शकत नाही. आम्ही ज्या पार्श्वभूमी देतो ती होऊच शकत नाही. अरे तुम्ही काय सांगताय धर्माचं? भाजप आणि RSSच्या किती लोकांनी गीतेवर लिहिलंय? ते तर महात्मा गांधी, विनोबा भावे सगळे पुरोगाम्यांनी लिहिलंय. गीतेचं विश्लेषण टिळकांनी केलंय. टिळक काँग्रेसचे होते, भाजपाचे नव्हते. काही दिवसांनी कदाचित म्हणाल तुम्ही तेही आमचेच म्हणून, आजही म्हणत असा. पण तुम्ही कोणी कधी चिकित्सा केली नाही. तुम्ही कधी धर्माचं काही त्याच्यावरती विश्लेषण केलं ना, काही नाही. गांधीजींचा राम आम्हाला मान्यच आहे. हे राम म्हणले गांधीजी जाताना. गांधीजींनी प्रार्थना सुरू केल्या, सार्वजनिक प्रार्थना, हिंदू धर्माचा भाग नव्हता, तो गांधीजींनी सुरू केला. गांधीजींचा राम आम्हाला मान्य आहे, पण नथुराम मधला राम आम्हाला मान्य नाही, एवढंच आम्हाला सांगायचं.